और इसने कुछ नहीं दिया, उसका ऊपर से तो अभी खाते। हिंदी में बात करो गाइस। या वो ऐसा बहुत बड़ा पहाड़ था, ऐसा आया ना गाड़ी मोटर गया तारे बाबा। सो हेलो गाइज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ। तर आम्ही अलिबाग गँग चाललोय परत एकदा ट्रिपला। कुठं? सप्तशृंगी आणि अजून शिर्डी। शिर्डी आणि जवळपास काय लागलं तर सगळं करू। तर आम्ही आता निघलोय गाडीत, सकाळी 4ला निघलोय। धुका आलाय, भरपूर फॉग आलाय आणि तो आज हम हिंदी में ब्लॉग करेंगे। तोड़की मोड़की का होई ना करेंगे। समझ के लिए हो हम निकल चुके हैं। तो आगे आगे देखो होता है क्या, हमारे साथ जुड़े रहो। चलो और बहुत मौज करेंगे हम लोग। बोलो पाउडर बहुत मौज करेंगे। असू दे ना, लोकांना थोडी खाली। तर आता आम्ही थांबलो इथं जरा दुकानात चिप्स वगैरे घ्यायला आणि हा रस्ता बघू शकता, क्लिअर नाही होते रे लगेच। हा रस्ता बघू शकता किती खराब झालाय ना। हे घर दिसतंय का तुम्हाला? या घराचा जो मालक आहे ना, तो किती मागत असेल, त्याच्यामुळे हा रस्ता बनत नाही। 10 कोटी मागतोय, 10 कोटी ना। ते घर बघू शकता तुम्ही, पार पडलंय। हे बघू शकता घर तुम्ही ना। या जागेचं 10 कोटी मागतोय, नाही तर बोलतो रस्ताच होऊन नाही जाणार। म्हणजे कोणाचं नशीब कुठं खुलल सांगू नाही शकत। नशिबावर विश्वास ठेवा। अरे आपल्याला हिंदीत बोलायचं होतं, नशीब के ऊपर विश्वास रखो। तो चलो चलते हैं आगे। आपण फुल तयारीत आलो यावेळेस, बघू शकता। दर 2 मिनिटं असं दाखव, गिम्बल वगैरे सगळं आणलं आपण। वारी चुकायाची नाही, बघू शकता। थांबा ऑन करतो। कसा आहे विषय, सगळं आहे। तर चला बहुत ये रोड खराब था। ओ माय गॉड, बहुत खोल है। हिंदी में बात करो गाइस। या हिंदी में। वो ऐसा बहुत बड़ा पहाड़ था, ऐसा आया ना गाड़ी बहुत खोल, मोटर गया तारे बाबा। हम लोग इसे मजा कर रहे हैं। तर आपण आता थांबलोय जरा चहा प्यायला, बघू शकता इथं। आणि आपल्याला दिसतोय इथं आता समृद्धी हायवे। ह्या हायवेने आपल्याला जायचंय टॉप टू एंड सुसाट म्हणजे लिमिट आहे त्याला पण बघू आता। तर आता स्टेज हा आता स्टेज मारून ड्रायव्हर चेंज झालाय। बघ आता गलत रास्ते से डाला। आहे इथून तिकडनं जायचंय का? तिकडनं बाहेर निघ। तर आता लागलो आपण समृद्धी हायवेला। सन गाड्या जात आहेत, आपण टाकू सन आपण पण जाऊ। आता नाही का स्पीड बघा तुम्ही, बाकी
आपण एक्झिट मारलाय समृद्धी हायवेवरून आणि थोडंसं इथं थांबलेलो फोटो बिटो काढायला. तर आत्ता आपण थांबलोय नाश्ता करायला, बघू शकता. ओ सॉरी गाइस, मैं भूल गया. इसको पाव ही नहीं मिला. सो हम तीनों ने मिसल ली है, मैंने, महेश ने और रघु ने, और इसने कुछ नहीं लिया, उसका उपास है. तो अभी खाते. अब हम निकल चुके हैं नाश्ता करके. बहुत अच्छा नाश्ता था, मिसल बहुत तिखट थी और हमने अभी डाइट को कोई करा ली है. डाइट का ध्यान रखते. हाँ आज बघ ये बोलतोय तो का आता. अरे इधर पर ये मला का देता. डाइट का ध्यान रखते हुए हमने डाइट कोक लिया है. तो अभी हमको कितना किलोमीटर जाना है महेश सेठ? 120 किलोमीटर जाना है. तो अभी बहुत पल्ला गाठना है हमको. तो चलो चलते हैं. एक स्टॉप घेतला आपण, बघू शकता. टोल फाडूनच 500-600 रुपये गेलं. फास्टॅग नाही गाडीला तर का आता द्यायला लागली. आपल्या इकडं नाहीत ना, आपण बाहेर आलोय म्हणून, नाही तर काय आपल्या इकडं आपण टोल पण देत नाही. आता सीताफळ घेत होतो पण कच्चे आहेत. हा तर आता परत निघलोय. आता थोडं 50 किलोमीटर राहिले. चला. तो आता फक्त तो अभी 45 मिनट्स रह गए हैं हमारे. हो सर. ठीक है सर, मी सांगतो. फाइनली कॉल आ चुके हैं. तो अभी मीटिंग का कॉल आ गया है मेरे फ्रेंड को. मीटिंग को तुरंत जाना पड़ेगा. तो यहाँ से अभी तुरंत हमें निकलना पड़ेगा मीटिंग को. तो अभी चलो. आधा व्लॉग मुझे जब याद आती है तब मैं हिंदी में बात करता हूँ. और साफ है सर. हाँ साफ भेटलाय वाटतं. साफ भेटलाय सर ना. आईच तो चालेल सांगतो. दीपकला नाही तर त्याला कॉल करू. तो अभी चलते हैं. 45 मिनट्स लेफ्ट. चलो. तर आता आपल्याला आपला टार्गेट क्या बोलतात, डेस्टिनेशन. सॉरी तो हमें अपनी डेस्टिनेशन दिख रही है, आपको दिखाते हैं. अभी हमको घाट चढ़ना है. वो देखो वो जो डोंगर है वो हमें चढ़ना है अभी. वो तो आंकड़ा दिख रहा. हाँ बहुत वळणे हैं उसमें, बहुत ऐसा है वो रास्ता. तो अभी चलते हैं. अभी बज गए हैं, कितना बजा है? अरे अभी तो 11 बजे, 11:30 बजे हम पहुंच जाएंगे उधर. सो चलो अभी चलते हैं. तो अब आप ये डोंगर देख सकते हो, बहुत बड़ा है, बहुत बड़ा. और इसके हमें पीछे जाना है. तो आप सोच सकते हो कितना डिफिकल्ट होने वाला है. ये क्या नाम लिखा है? चंडिकापूर. मी फोटो काढतो रे. तर आता आपण कमानीमधनं प्रवेश केलाय आणि फायनली आता घाट लागेल आपल्याला. मोठी भेटो. कोण बोलतंय? इकडे तर आता घाट चालू होईल आपला. चला.
देख सकते हो बहुत डेंजर घाट है। बस देखो, बस लाल परी की नीली परी कर डाली है उन लोगों ने। अरे बहुत असं ड्राइव हिल रहा है पूरा कॅमेरा। आगे बोल, आगे। आम्ही हातामध्ये ठेवतो, मनगटाला नाही बांधत, कारण आमचं पॅटर्नच वेगळा आहे। हे आमचे पोरं मागं बसल्या, हे मुंबईवरून आला, हे दुबईवरून आला, आणि रशियामधून आला यो। ही गाडी सो आपले गाईज जरा कामासाठी गेलते झाडांमध्ये, तर आता आपण थांबलोय। माझ्याकडं तर आत्ता आपण थांबलोय पायथ्याशी। अजून आपल्याला हा डोंगर चढायचा आहे वरती। थोडासा रेस्ट घेतलाय, आलेत गाईज आपले। गाईच राहिलाय भावानं, नाही जास्तच फिरतोय रे। नियम पाळा, सेल्फी टाळा। नो देख सकते हो। ओ वाओ, व्हाट अ ब्यूटी। त्या डोंगरावर मला असं वाटतं जायला लागेल आपल्याला। त्या खूप आहे, शूटिंग चालू आहे तेव्हा तिथे तो बघा, तो 11 तिची त्या घोडीची शूटिंग काढतो। त्याला सांगू गाडीच्या वर जाऊन नाही तर इथे फोटोशूट चालू झालंय परत। क्या रे, इधर पपी था ना, ये देखो। तर आत्ता मागाशी आणलेले भजी ते देऊ यांना, बघू खातात का। पहिले एक टाकून बघू। हे झुंबड झाली। सगळ्याला दे ना, मग एकदाच होत ना। अरे नाही बघत होतो खात्यात का। वाव दे झुंबर, तू सोडा आहे ना, तू काय का ओके भूक लागली असेल। ये देखो, ये चिचुंदर लोग यार झुंबर कर रहे हैं। त्यांना वाटतंय खडं दिलं भावाचं। तो गाइस हम ऐसे ही देख सकते हो। ओ माय गॉड, फोटोशूट वेरी हार्ड, फोटोशूट वेरी हार्ड। हे लाग्या माझा हात साल्या तिकडे काय करणार, बघ दिसतोय का नाही ना, दिसतोय ना तू। अरे यार, आता यांच्यात भांडणं लावून दिलेत आपण, फुल झुंबड चालले। येतानी जाऊ तिकडे वरती त्या टोकावर, इथून असा रोड आहे। तर आता निघलोय परत, आणि आता डायरेक्ट स्टॉप घेणार तो गडावर। तो चलो चलते हैं, हे दे ना ती एक, देखते हैं अभी।
भीड़ होती है या नहीं ऊपर जाके. इथून येत ना बघू शकता इथे पण टोल फाडतायत. म्हणजे काय टोल घेऊन काय सुविधा काय दिल्या त्यांनी. मरणाचं खड्डे तर आहेत रस्त्याला. ओ सॉरी हमारा हिंदी में ब्लॉग चालू है ना. सॉरी. मरणाचे खड्डे है. बहुत खड्डे तो है. और ये पावती फाड़ के क्या करते हैं इधर. ये पावती फाड़ के बहुत सारे गलत कर रहे हैं. हमरे को ऐसा. तर आपण फायनली पोचलोय. अरे जवळ तरी अंगावर येतील बाहेर. बघू शकता. हा आजी काय बघू शकता. तर आपण पोचलोय सप्तशृंगी. तर आता पोचलो आम्ही रोपवेच्या तिथं. ट्रेन रोपवे आणि बघू शकता देवीचं मंदिर. तर आता चला कसं काय दाखवतो तुम्हाला सगळं. रोपवेच्या तिथं पार्किंगचं. हा पार्किंगचे 50 रुपये घेतात 2 तासाचे. तर कोणी येत असेल तर इथंच पार्किंग करा. इतना घेतात इतना. इसका धंदा नाही हो रहा है. तर आता इतना एंट्री जाऊ आपण. महेश शेटनी ओटी घेतले. 300 रुपये ओटी आहे. आणि आता चाललोय रोपवे मध्ये बसायला. तर चला दाखवतो. ते झालंय कळत नाही. 3 रुपये चपली ठेवायची तिथं. तर गाडीतच ठेवून या तुम्ही. आम्ही ठेवतो आता इथं. आम्हाला माहिती नव्हतं. गाडीत बरोबर ठेवलं तशी नाही रे मागून. होईल लगेच. ट्रेन मोठी आपली ती बघू शकता. ट्रेन दाखव. महाराष्ट्र शासन. गाय गर्दी पक्की आहे. ही बस आहे शासनाची आहे. इकडं एक वर जातं एक खाली येतं. आवडी लोक वर चालल्यात. एका प्लॅटफॉर्मला 10 रुपये. आपल्याचं विचारलं काय. ट्रेन आलेली आहे बघा. चालू केले का. केले ना. आणि ट्रेनचा ड्रायव्हर भाई शेठ पैसे वाले. एक साइड बहुत है इसको. अभी वो आ गए. एक्सपायर में बहुत हो गए. डब्बा है यहाँ पे. हॅलो करतो.
खूप चुकीचं आहे. एक एक लाईन ठेवली असती तर बरोबर झालं असतं. बाकी लोकांना जाऊ दे ना पुढे. हो सरका पुढे. एवढी गर्दी आहे. VIP दर्शन भेटलं. गणपती बाप्पा. लय डेंजर VIP दर्शन भेटलंय. जाम गर्दी होती. 3-4 तास तरी थांबायला लागलं असतं, पण आता दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट दाखवतो. पहिल्यांदा चालू आहे. पहिल्यांदा आईच्या दर्शनाला आणि पहिल्यांदाच येऊन VIP दर्शन करून चाललोय. म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल वाटतंय. जिथं 3-4 तास लागले असते तिथं आमचं 20 मिनिटात दर्शन झालं. आणि आता निघलो आम्ही. आता इथनं वे टू शिर्डी डायरेक्ट. रोपवेच्या लाईनीला आलो आता. अरे इकडून या. एकदम भारी वाटते. तेच मी आहे. विचारू का? चला घेऊ. प्रसाद घ्यायचा. प्रसाद घ्यायला आता परत चाललोय. गिम्बल बॉय. घेतलाय प्रसाद दिसत. मूर्ती नारवाला काय अरे मग आधीच सांगितलं असतं. निघतो आम्ही थोड्या वेळात. आणि जिथं चप्पल ठेवलेली तिथं 3 रुपये द्यायचे होते. त्याने किती 12 रुपये झाले. ते पण नाही दिले. त्याला बोललो असं केलं, डन पेमेंट इज डन. तो बोलतो जा. VIP गँग VIP. लय डेंजर दर्शन झालंय. जिथे 4 तास लागले असते, 4 किंवा 5 तास, तिथे 15 नाही तर 20 मिनिटात दर्शन झालं आमचं. कुठं पण जा VIP दर्शन घेणार. चला कुठं पण जा VIP दर्शन घेणार. शिर्डीला पण आता बघ दाखवतो तुम्हाला. एका कॉलवर डायरेक्ट गाभाऱ्यात. जर गर्दी असेल तर, गर्दी नसेल तर आपण जाऊ लाईनीनेच. काही टेन्शन नाही एवढं. तर चला
आता निघलो आम्ही. कन्फ्युजन आहे शिर्डीला जायचं डायरेक्ट का पहिले त्र्यंबकेश्वर करायचं नंतर तिथनं शिर्डीला जायचं. ना त्र्यंबकेश्वरला बघू आता कसं काय होतंय तसं तुम्हाला अपडेट देतो मी. तर चला आता पहिले डायरेक्ट जेवायला जाऊ कुठेतरी कारण खूप भूक लागले. अजून पण आम्ही लाईनीत असतो. खरं लय डेंजर दर्शन भेटलं. फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट टाइम मध्ये नाद करून टाकलाय. चला आता जेवायला जाऊ डायरेक्ट जेवायला. तर आता उतरलो आम्ही खाली सांगितलं का आणि फ्रेश झालोय आणि कमान आहे त्याच्या शेजारी हॉटेल आहे तिथं थांबलो. आता बघू कशी टेस्ट आहे तसं सांगतो तुम्हाला. थंड ना हा जेवण मस्त आहे. इथं कधी आले तर या ना खा. तर आता जेवण वगैरे करून निघलोय त्र्यंबकेश्वरला जायला. इथून आता त्र्यंबकेश्वर आहे 130 किलोमीटर काहीतरी. म्हणजे अजून 2-3 तास लागतील. मग तिथनं शिर्डी त्याला लागतोय पण रेंजच नाही. चला आता कुठं आलोय आम्हाला माहिती नाही पण इथं बाजार भरलाय. बघ ना आपण दोघं खावा का परवा औषध. तर पोरं बोलतात बाजाराला जायचं का. तू मारशील ना. हा दाखवतो. कुठं आलोय रे आपण. नाही मी मारेल पण तू मार मग येत असशील ना. स्पेशलच्या बाजाराला आलो. हा पण याही सांगितलंय का नाही सापत. आपण पोचलोय त्र्यंबकेश्वरला. आम्ही जरा झोप काढली. आता उठलो तर डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. आईला समोरची डोंगर कसली मी केला होता तुझा कंटिन्यू ब्लॉग पुढे त्याला. आता मी कंटिन्यू करतो. तर आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि चाललेलो आहे दर्शनाला मंदिरात. प्रसादवाली गेली. ऑनलाईन नाही का आहे ना. मला आत्ता आठवले गाईज मी खूप लहान असताना आलतो इथं पण आलेलो.